चित्रपट एक कलाकाराच्या विचारात असा नसतो. आता स्क्रिप्ट आली माझ्याकडे, तर स्क्रिप्ट आल्यानंतर मला असं वाटलं की हा चित्रपट आपण करायला हवा. ह्या चित्रपटातून बरंच अवेअरनेस होणार आहेत आणि 4 महिने मी बिग बॉसच्या घरात होते. त्या काळात काय झालं ह्या गोष्टीची मला जराही कल्पना नव्हती आणि आल्यानंतर जेव्हा समोर आलं की असा विषय आहे जो भोंदू बाबा घरात ज्याने पूर्ण महाराष्ट्र हलवून टाकलं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडल्या, ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत, बऱ्याच महिलांचा संसार उद्ध्वस्त झालेत. या श्रद्धाच्या मधल्या जी लाईन असते ती लाईनच सगळ्यांनी क्रॉस करून टाकली. आणि त्याच्यामुळे जेव्हा मला कळलं तेव्हा स्वरूपचा फोन आला आणि तेव्हा मला कळलं की असा चित्रपट आहे आणि हा चित्रपट आपल्याला करायचा आहे. तर मी थोडा विचार केला, पण विचार केल्यानंतर मला असं वाटलं की त्या दरम्यान जेव्हा फोन आले तेव्हा एक फोन आला मला अचानक आणि थोडंसं ते अशा पद्धतीने फोन होता की जसं की हा मी चित्रपट करू नये. मला दबाव देण्यात आला की तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल, तुम्ही हा चित्रपट न करणं उत्तम राहील. तर मला तो असं वाटलं की हा दबाव माझ्यावर का टाकतात. मी हा निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये शिफ्ट केला आणि असं वाटलं की आपण हा चित्रपट करायला पाहिजे. हा चित्रपट करून लोकांबरोबर समोर जे काही खरं आहे ते आणलं पाहिजे. धमकी प्लस दबाव, म्हणजे दबावलाच धमकी म्हणतो आपण, कारण की हा करू नये म्हणून जो दबाव दिला जातो, धमकी दिली जाते की तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल, ह्याला आपण धमकीच म्हणतो. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी तेवढ्यापर्यंत नाही. म्हणजे माझ्याबरोबर जी असणारी व्यक्ती ज्या आहेत ते मी कुठे आहे, काय करते, कुठे चालले, काय केले की नाही, मी तो चित्रपट करते की नाही, म्हणजे हेही नोट केलं जात आहे. सो ह्या गोष्टीला आपण ते समजू, कारण हा विषयच तसा आहे. हा कुठे ना कुठेतरी त्या राजकीय प्लॅटफॉर्मवरचा विषय असल्यामुळे आणि ह्याच्यात बरेच जण इन्व्हॉल्व असल्यामुळे कुठे ना कुठेतरी हा प्रयत्न आहे की हा चित्रपट न होण्याचा. एक महिला नेत्या आहेत त्यांच्याकडनंच येत आहेत. आता हा जो महिला नेता, ज्या कोणी नेता म्हटल्यानंतर की ते राजकीय बॅकग्राऊंड आलं, मग ते कुठलेही असू शकते, कुठल्याही पक्षाचे असू शकतात, कोणीही असू शकतं, पण हे महिला नेत्या आहेत आणि त्यांच्या बॅकग्राऊंडमधूनच हा कॉल आलेला आहे. नाही असं आपण नाही सांगू शकत की कोणाचा फोन येतोय, पण वेळ आली तर तेही नाव मी लवकरच डिक्लेअर करेन. पण आतापर्यंत तेवढा फोन करून थांबलेत, त्यामुळे मी वाट बघते की दुसरा कॉल येण्याचं, की आता मी चित्रपट साईन केलेली आहे आणि चित्रपट करते आणि हे कन्फर्म झालेलं आहे की मी फिल्मचं शूटिंग करते आणि शूटिंग आमचं ह्या महिन्यात फ्लोअरला जाईल. त्यामुळे आता परत जर त्यांचा फोन आला किंवा जरा पण मला कुठेतरी वाटलं की इथे काहीतरी गडबड होते, तर मग मी नक्कीच नाव ओपन करेन. कित्येक महिलांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ह्यासाठी आपण हा चित्रपट लोकांसमोर आणतोय. जे खरं आहे ते दाखवतोय आणि जे लोकांपर्यंत पोचलं नाही गेलंय तेही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की कुठेतरी हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण आतापर्यंत मला सगळे, आज मी ज्या व्यक्तीवर जी फिल्म होते त्या व्यक्तीवर सर्व राजकीय पक्षाने सपोर्ट करतायत. अक्षरशः कोणी असं राहिलेलं नाही की जे सपोर्ट नाही करत आहेत. ते मला सपोर्ट करतायत आणि त्यात तुम्ही हे असं उद्गार काढतायत जिथे जे नाव घेतलं गेलं पण नाही पाहिजे. जिथे मला असं अपेक्षित आहे सुषमाताई तुमच्याकडनं की तुम्ही असं म्हटलं पाहिजे की हा चित्रपटाद्वारे एक महिला कडनं आपण अपेक्षा काय करू शकतो. इतक्या महिलांचं घर संसार उद्ध्वस्त झालं, ज्या भोंदू बाबाने हे जे कारनामे केलेले आहेत, या कारनाम्यामधून तुम्ही हा तर विचार करायला पाहिजे की आपण कोणाचं नाव घेतोय. आपण असं कुठेतरी असं तर नाही ना की तुम्हाला ह्या लोकांचं नाव घेतलं तर आपण चर्चेत राहतोय. हे करण्यापेक्षा जर तुम्ही आम्हाला सपोर्ट केलात तर उत्तम राहील, कारण ह्या फिल्ममध्ये तुमचा सुद्धा रोल आहे. तर कुठेतरी हा विचार तुम्ही करायला पाहिजे की जेव्हा आपण ह्या चित्रपटामध्ये आपलं सुद्धा कुठेतरी एक काम असणार आहे, तर मी काय दाखवणार आहे. आणि असं बोलून तुम्ही जे काही केलंय असेल त्याच्यावर तुम्ही पाणी फिरताय. बरेच राजकीय लोकांचे रोल आहेत आणि ह्याच्यातून तुम्हाला एवढं नक्की सांगते की तेवढ्या पुरतीच नाही की जेवढं चित्रपटात जेवढं तुम्हाला खरं माहिती आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या समोर ह्या चित्रपटातून कहाणी समोर येणार आहे.